समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत चतुर्थ श्रेणी न्यायालयीन बदली शासकीय कामगारांना ESIC राज्य कर्मचारी विमा योजना तात्काळ लागू करण्याची मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी शाखा प्रबंधक ESIC कार्यालय विजयनगर सांगली यांच्याकडे शिष्टमंडळाने अधिकृत लेखी निवेदन सादर केले। यावेळी वंचित बहुजन युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव ॲडव्होकेट प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरेसर, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, उपाध्यक्ष किशोर आढाव यांच्यासह सिव्हिल हॉस्पिटलमधील न्यायालयीन शासकीय बदली कामगार मोहन गवळी, दशरथ गायकवाड, विजया शिंदे, मुरलीधर कांबळे, सुनील आवळे, सुमन कांबळे, भारत भंडारे, रमेश साळुंखे, मोहन आवळे, भारत खाडे, राकेश कांबळे, बापू वाघमारे, प्रकाश गायकवाड, शरद कांबळे, किरण वायदंडे, शोभा पोद्दार, शशिकांत जाधव, रावसाहेब वायदंडे, मनोज कांबळे, राजू कांबळे, राजेंद्र आठवले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा शिष्टमंडळाने स्पष्ट केले की गेल्या 25 ते 30 वर्षांपासून हे कामगार न्यायालयीन आदेशानुसार नियमितपणे शासकीय सेवेत काम करत असूनही त्यांना ESIC सारख्या मूलभूत आरोग्य सेवा तसेच विविध शासकीय सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे। हे कामगार दररोज अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून गंभीर रुग्णांशी संपर्कात असतात, त्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो। तरीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये सवलती किंवा मोफत सुविधा मिळत नाहीत। ESIC योजनेनुसार कर्मचारी वेतनातून 75% आणि आस्थापनाकडून 3.25% योगदान दिले जाते। असे असताना सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने ही योजना अद्याप लागू केली नाही। हे अत्यंत निषेधार्ह असल्याचे युनियनने स्पष्ट केले। विशेष म्हणजे न्यायालयीन कामगार श्री विवेकानंद अण्णाप्पा पेटारे हे काम करत असताना हृदयविकाराने त्रस्त होऊन सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची विचारपूस किंवा मदतीची कोणतीही दखल सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने घेतलेली नाही। ही खेदजनक बाब युनियनने अधोरेखित केली आहे। कामगारांचे आरोग्य, जीवन व आर्थिक सुरक्षेसाठी ESIC लागू करणे ही वैधानिक व नैतिक जबाबदारी असून सद्यस्थितीत दिनांक 29 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या राजपत्र यानुसार अंमलबजावणी करून ESIC राज्य कर्मचारी विमा योजना लाभ तात्काळ लागू करावे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याकरता निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने लढा उभारेल असा इशारा देखील देण्यात आला। आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर जे शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना आज रोजी मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांचा गेले 30 वर्षापासून काम करत असताना ESIC जमा होत नाही, PF फंड दिला जात नाही, अशी परिस्थिती आहे। एखाद्या कर्मचाऱ्याची तब्येत बरी नसेल, एखाद्या कर्मचारी आजारी पडला तरी त्याला कोणतीही सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही, अशी वाईट अवस्था या प्रशासनाची आहे। प्रशासनानं जे अधिष्ठ असतील, सिव्हिल सर्जन असतील, यांनी कोणत्याही प्रकारच्या या कर्मचाऱ्यांची विचारपूस करत नाही। आता देखील एक कर्मचारी गेले 3-4 दिवसापासून ॲडमिट आहे, पण त्यांना विचार देखील नाही तुझी तब्येत कशी आहे। मागच्या कोरोना संसर्गामध्ये हे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा करून देखील एखाद्या गंभीर रुग्णाला बघत असताना स्वतः चांगला असताना दुसऱ्याचा गंभीर आजार असताना त्या आजाराशी आपण ज्या वेळेला त्या झुंज देत असताना पेशंटला हलवाहलवी करत असतो किंवा त्याचा उपचार करत असताना त्यांना देखील गंभीर आजार ओढवू शकतो, अशी परिस्थिती असताना देखील कोणत्याही प्रकारची ESIC जमा होत नाही। ही अत्यंत गंभीर बाब आम्ही इथल्या सांगली जिल्ह्याचे जे प्रबंधक आहेत ESICचे त्यांना आम्ही सर्व पटवून दिलं, त्यांच्या देखील लक्षात आलं। त्यांनी देखील म्हटलं जर ते खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जे हे कर्मचारी जर असतील
त्यांचा ESIC 100% लागू व्हायला पाहिजे आणि जर ते गव्हर्नमेंटचे असतील, त्यांना सर्व सुविधा मिळत असतील तर मात्र त्यांना लागू होत नाही अशी परिस्थिती आहे. असं सांगितलं आमच्या लक्षात आलं की हे गेले 30 वर्ष काम करत असताना देखील मॅट कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे, एक आदेश दिलेला आहे. त्या आदेशप्रमाणे जसं जागा रिक्त होतील त्या पद्धतीनं सर्व कर्मचाऱ्यांना परमनंट त्या आदेशप्रमाणे करून घेणं आवश्यक होतं, पण तसे केलेलं असताना दिसत नाही. या लोकांना नुसतं या प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने कागदपत्राची फसवणूक केलेली आहे. तरी आम्ही आता प्रशासन अधिकाऱ्याला आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, जर या प्रशासन अधिकाऱ्यांनी संबंधित रजिस्टरनी सिव्हिल सर्जननी तात्काळ या गोष्टीची ESIC कर्मचाऱ्यांना जमा होत नाही, PF फंड जमा होत नाही, यांना मॅट कोर्टाच्या आदेशाने त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती केली जात नाही. परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे की 25-30 वर्षापासून जो त्यांचा फरक आहे किंवा त्यांचा PF जो आहे तो संपूर्ण PF आणि फरक या प्रशासन अधिकाऱ्यांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. आणि जर वसूल करण्यात आली नाही आणि ह्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली नाही, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल. आणि त्यावेळेला कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास मिरज सिव्हिलचे जे अधिष्ठाता आहेत आणि संबंधित प्रशासन अधिकारी आहेत हे जबाबदार असतील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.